त्यांना म्हणा निवडणुकीमध्ये उभे राहा, एखादी जागा निवडून आणा 17 पैकी. फार काही रोजच्या सारखं बोलू नका. आता वेळ आहे तुम्हाला, जरा प्रचार चांगला करा. प्रवेश करायचा म्हणताय भाऊ. चला. लाडकी बहीण योजनेच्या भाऊ लाडकी बहीण 80 लाख अपात्र झालेत लाडक्या बहिणी. लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले. नाही, मला वाटतं ते टेक्निकल अडचण आहे, तुम्हीच बघता. तर टेक्निकल अडचण आहे, त्यामुळे अजूनही संधी दिली. 31 तारखेवर संधी दिली होती. अजूनही काही मागणी असेल तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीवर निर्णय घेतील. पण या संदर्भामध्ये तांत्रिक अडचणी त्या त्यांनी पूर्ण केल्या तर मला असं वाटतं की त्याला काही हरकत नाही. सगळ्यांना त्या ठिकाणी जी मदत आहे ती मिळणार. नाही, त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीत उभे राहा. तुमच्या जिल्ह्यातली निवडणूक आहे, बघू कोणाचे श्राप मिळतात, कोणाचं पुण्य मिळतं. त्यांच्या जिल्ह्यातले नगरसेवक काँग्रेसचे पळून गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्यावर खालच्या मला वाटतं ते सगळे बोलबच्चन नेते आहेत, त्यांनी त्यांचे लोक तर सांभाळावे. त्यांचे लोक सांभाळून त्यांना. आता राऊत साहेब, मी त्यांना म्हटलं तुम्ही एखादी महापालिका, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की एखादी महापालिका तुम्ही निवडून आणून दाखवा, फक्त बोलत नका राहू. पण ते काही करत नाही. त्यांचं लक्ष फक्त बोलबच्चन करण्यावरच आहे. कुठे ते फील्डवर जात नाही, लोकांमध्ये जात नाही, कुठे त्यांना जाऊन मतं मागत नाही. सकाळ झाली की वाटेल ते तोंडात ते बोलायचं, मोदीजींवर वाटेल तशा भाषेमध्ये टिप्पणी करायची, त्याच्यानंतर देवेंद्रजींवर बोलायचं, शिंदे साहेबांवर बोलायचं. याशिवाय त्यांना येतं काय? त्यांचा कुठेही जनतेमध्ये प्रभाव नाही, त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांच्या नेत्यांवर लोकांचा मतदारांचा विश्वास नाही. त्यामुळे आता हे विश्वास गमावलेले लोक आहेत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. त्यांनी बडबड करत राहावी. आम्ही निवडणुका जिंकत राहू, लोक आमच्या पाठीशी आहेत. रोहिणी खडसेंनी म्हटलं की सरसकट सुरुवातीला लाडक्या बहिणींना अनुमती दिली आणि आता एक एक करून अटी टाकतायत, वगळतात बहिणींना एक एक करून. निवडणुका झाल्यानंतर कोण म्हणलं? रोहिणी ताई म्हटलंय. मला नाही. भाऊ जागा मिळाली नाही तर आम्ही